नमस्कार. सादर करीत आहोत ठाणे वार्ता. ठळक घडामोडी. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान. आणि गुलाबी पाणी नाल्यात सोडल्याचा व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर. शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुखांनी घेतला कंपनीचा शोध. आम्हाला फेसबुक आणि यूट्यूब चॅनलवर फॉलो करायला मात्र विसरू नका. तर पाहूया ठळक घडामोडी विस्तृतपणे, पण काही क्षणातच. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग. ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. गेल्या 2 दिवसापासून ठाणे शहरात पावसाची संततधार सुरू असून हवामान खात्यानं ठाणे शहराला रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24/7 कार्यान्वित झाला असून या कक्षाची पाहणी ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज केली. यावेळी त्यांनी शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी महानगरपालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी समन्वय ठेवून काम करावं असं नमूद केलं. महानगरपालिकेचा आपत्ती व्यवस्थापनाच्या माध्यमातून तक्रारींचं निवारण कशा प्रकारे केलं जातं, आपत्ती व्यवस्थापन कक्षात येणाऱ्या दूरध्वनीद्वारे नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन त्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात येणारी यंत्रणा, CCTV यंत्रणा, उपलब्ध असलेलं मनुष्यबळ वगैरे बाबींची सर्व माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी जाणून घेतली. संपूर्ण शहरात बसवण्यात आलेल्या CCTVचं डाटा सेंटर हाजुरी इथं असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शहरात उद्भवत असलेल्या परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचं काम सुरू आहे. तसंच NDRFच्या धर्तीवर TDRF ठाणे जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल असून या माध्यमातून ठाण्यातच नव्हे तर महाराष्ट्रात पूर परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांचा बचाव करण्याचं काम केलं असल्याचं उपायुक्त गोदेपुरे यांनी नमूद केलं. आपत्ती व्यवस्थापन कक्षात प्रत्येक दूरध्वनीवरून आलेल्या तक्रारीचं निवारण हे काही मिनिटात केलं जात असल्याचं आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तडवी यांनी सांगितलं. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी देखील सर्व माहिती जाणून घेत असतानाच ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासन यांनी समन्वयानं काम करून शहरात उद्भवणाऱ्या आपत्तींचं निवारण करण्याबाबत सर्व संबंधितांना सूचित केलं. तसंच सर्व यंत्रणांनी सतर्क राहावं अशा सूचना देखील दिल्या. मागील 6 तासात 200 मिलीमीटर आणि 24 तासात 350 मिलीमीटर पाऊस झाला आहे. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यानं सखल भागात पाणी साचलं असून पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिकेचे 525 पंप कार्यान्वित आहेत. पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप वाढवण्याचे निर्देश देण्यात आल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी मुंबई महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षाला भेट देऊन शहर आणि उपनगरातील पावसाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.
ठाणे जिल्हाधिकारी यांच्या मान्यतेनं ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सरकारी, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकेच्या शाळा, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयं तसंच आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली होती. त्या अनुषंगानं आज सर्व अंगणवाडी, सरकारी, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिकेच्या शाळा, अनुदानित आणि विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालयं तसंच आयुक्त, व्यवसाय प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यात आल्या होत्या. यामुळं परिसरात सर्वत्र शुकशुकाट होता. तळवली नाका इथं कंटेनरचा ब्रेक फेल झाल्यानं कंटेनर तलावामध्ये शिरल्याची घटना घडली आहे. भिवंडी तालुक्यातील तळवली नाका इथं कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाल्यानं चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि हा कंटेनर सरळ थेट तलावामध्ये शिरला. कंटेनरच्या चालकाने यावेळी सतर्क होऊन कंटेनरच्या बाहेर उडी मारली, त्यामुळं सुदैवानं तो बचावला. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून कंटेनर मात्र पूर्णपणे तलावात बुडला आहे. रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते. आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा. आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्रीस्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्रीस्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. डोंबिवली MIDCतील एका कंपनीतून नाल्यात गुलाबी पाणी सोडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी त्या कंपनीचा शोध घेतला. त्यावेळी कंपनीनं ते पाणी सोडलं नसल्याची माहिती समोर आली. 2 दिवसापासून पाऊस पडतोय. MIDC परिसरात पाणी साचलं होतं. MIDC परिसरात एक कंपनी सखल भागात आहे. या कंपनीच्या आवारात देखील पावसाचं पाणी शिरलं. कंपनीतील रंग त्या पाण्यात मिसळला गेला. तेच रंग मिसळलेलं गुलाबी पाणी नाल्याला जाऊन मिळालं. या कंपनीत प्रिंटिंग आणि लेदर प्रिंटिंगसाठी वापरला जाणारा रंग तयार होतो, असं कंपनी अधिकाऱ्यांनी सांगितलं. याचवेळी MIDC अधिकारी देखील तिथे आले. त्यांनी देखील चौकशी केली. त्यामुळे पावसाचा फायदा घेत कंपनीनं नाल्यात गुलाबी रंग सोडला नसल्याची माहिती उघड झाल्याचं शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख कदम यांनी सांगितलं. 2014 साली हिरवा पाऊस पडल्यानं डोंबिवली प्रसिद्ध झाली होती. तेव्हा देखील आम्ही त्या कंपनीचा शोध घेतला. त्याचंही सत्य नागरिकांसमोर आणलं होतं. तो एक हिरवा फूड रंग होता आणि त्याची पावडर वाहतुकीदरम्यान रस्त्यावर पडली होती. नंतर पाऊस पडल्यावर पाण्यामुळं सर्वत्र रस्ते हिरवे झाले होते. त्या कंपनीच्या विरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळानं कारवाई केली होती. या घटनांमुळं डोंबिवली बदनाम होते आहे, याकडं कदम यांनी लक्ष वेधलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षेसाठी ऑपरेशन सिंदूर राबवलं. तसंच महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश करण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल शिवसेनेचे गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांचं कौतुक करून अभिनंदन केलं. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी देखील यावेळी त्यांना शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांच्या कामाचं कौतुक केलं.
यावेळी मराठमोळ्या पद्धतीनं नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन आणि मराठा पगडी घालून त्यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी मोदींनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज हे माझे आदर्श आहेत, मी ज्यावेळी लोकसभेची निवडणूक लढतो आणि पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आलो त्यावेळी रायगडावर जाऊन प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं, त्यांची आराधना केली आणि त्यानंतरच पंतप्रधान झालो अशा आठवणी जागवल्या। आज प्रत्येक भारतीय आणि विशेषतः महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिक अभिमान आणि भावनांनी भारलेला आहे। तुमच्याच अथक प्रयत्नामुळं आणि दूरदर्शी नेतृत्वामुळं पॅरिस इथं झालेल्या जागतिक वारसा समितीच्या 47व्या अधिवेशनात एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला, जिथं 20 पैकी 18 देशांनी भारताच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला। छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले 12 किल्ले युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत। हे भारताचं 44वं जागतिक वारसा स्थळ आहे, ज्यामुळं आपण जगात 6व्या आणि आशिया पॅसिफिक प्रदेशात 2ऱ्या क्रमांकावर आहोत। शिवसेना संसदीय पक्षाच्या वतीनं आम्ही या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मनापासून कृतज्ञता आणि मनापासून आभार व्यक्त करतो, अशी भावना शिवसेना खासदारांनी व्यक्त केली। या यादीत महाराष्ट्रातील साल्हेर, शिवनेरी, लोहगड, खांदेरी, रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग तसंच तामिळनाडूतील जिंजी किल्ल्याचा समावेश मराठी वारशाची व्याप्ती दर्शवतो। हे किल्ले डोंगर माथ्यावर किनारी चौक्यांपर्यंत पसरलेले आहेत आणि मराठ्यांच्या भौगोलिक विभाग आणि संरक्षण नियोजनाचं ते एक उत्कृष्ट उदाहरण आहे। या निर्णयामुळे महाराष्ट्राचा समृद्ध वारसा अधोरेखित होईल आणि आपल्या तरुणांमध्ये त्याच्या इतिहासाबद्दल एक नवीन चेतना आणि अभिमान निर्माण होईल। या ऐतिहासिक वारशाचं जतन करण्यासाठी आणि त्याचं वैभव वाढवण्यासाठी तुमच्या प्रत्येक प्रयत्नात शिवसेना पक्ष पूर्णपणे तुमच्यासोबत आहे, असं यावेळी शिवसेना खासदारांनी सांगितलं। सलग 3 दिवस भातसा धरण क्षेत्रात होत असलेल्या अतिवृष्टीमुळे ठाणे महानगरपालिकेच्या पिसे पंपिंग स्टेशन इथल्या नदीपात्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाळ, कचरा, झाडांच्या फांद्या जमा झाल्या आहेत। नदीपात्रात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाल्यानं पिसे पंपिंग स्टेशनमध्ये पाणी शिरलं आहे, त्यामुळं या पंपिंग स्टेशनवर पूर्ण क्षमतेनं पंपिंग होण्यात मोठाच अडथळा निर्माण होतो आहे। तसंच पाण्याच्या गढूळपणामुळं शुद्धीकरणाच्या प्रक्रियेवर देखील परिणाम होतोय। या सर्व परिस्थितीमुळं ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा सुमारे 25% कमी झाला आहे। पंपाच्या स्टेनरमधील गाळ काढण्याचं काम सध्या करण्यात येत असून त्यामुळे शहरामध्ये पुढील काही दिवस अपुऱ्या प्रमाणात अनियमित पाणीपुरवठा होईल, याची नागरिकांनी कृपया नोंद घ्यावी। तसंच या काळात पाणी उकळून प्यावं आणि पाण्याचा वापर जपून करावा, असं आवाहन महानगरपालिकेनं केलं आहे। रोज रोज तेच राजकीय कार्यक्रम बघून कंटाळलात ना? अहो, मग ठाणे वार्ता श्रीस्थानक आता तुम्हाला नवनवीन कार्यक्रमांचा आनंद लुटण्याची संधी देते। आपल्या घरातील लग्न, मुंज, कोणतंही शुभकार्य अशा विविध घटनांचा आनंद आपण ठाणे वार्ता श्रीस्थानक वाहिनीवर लुटू शकता आणि सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता। यासाठी फक्त एवढंच करायचं, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधायचा, आपले कार्यक्रम आमच्यापर्यंत सगळ्यांपर्यंत पोहोचवायचे। अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा। त्याची दखल त्वरित घेतली जाईल। लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो। जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर। आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या मेलवर कळवू शकता। ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा, अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी केली महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाची पाहणी।
महाराष्ट्रातील किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश आणि ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीतेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिवसेनेच्या खासदारांनी केला मराठमोळा सन्मान आणि गुलाबी पाणी नाल्यात सोडल्याचा व्हायरल व्हिडिओचं सत्य आलं बाहेर. शिवसेना शिंदे गटाच्या उपजिल्हा प्रमुखांनी घेतला कंपनीचा शोध. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेली असेल तर आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्री स्थानक वाहिनीवर. धन्यवाद.